कल्याणमधील साईनाथ तारेचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश झालाय। साईनाथ तारे महिला अत्याचार प्रकरणातला आरोपी आहे। उद्धव ठाकरेंना महिला अत्याचारातला कार्यकर्ता कसा चालतो, गंभीर गुन्हा दाखल असलेल्या साईनाथच्या हाती ठाकरेंचं शिवबंधन या ठिकाणी पाहायला मिळतं। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं हे कसलं धोरण, असा देखील प्रश्न आता या निमित्ताने निर्माण केला होता। त्यांचे जे जिल्हा प्रमुख आहेत त्यांनी 4-5 पानी पत्र दिलं आणि स्थानिक काही महिलांनी विरोध केला की ज्या माणसाने, ज्या कार्यकर्त्याने महिलांवर अत्याचार, एका दलित महिलेवर बलात्कार केल्याचे केस आहे, दलित महिलेवर अत्याचार केल्याचे त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, म्हणून त्यांच्याच पदाधिकाऱ्यांनी विरोध करून सुद्धा माननीय उद्धव साहेबांनी त्यांना प्रवेश घेतला। ही फार दुर्दैवी गोष्ट आहे। एका बाजूला तुम्ही शासनाच्या सरकारच्या विरोधात बदलापूरच्या प्रकरणामध्ये ताशेरे ओढता, मग तुम्ही बलात्कारी माणसाला तुमच्या पक्षामध्ये प्रवेश कसे काय देऊ शकता? आता सुषमा अंधारे साईनाथ तारेंच्या विरोधात उपोषणाला बसणार का? कारण त्यांनी तर दलित महिलेवर अत्याचार केला होता, मग त्यांच्या विरोधात त्या बसणार का उपोषणाला? शेवटी उद्धव ठाकरेंच्या त्या उभाट्यामध्ये अशाच पद्धतीचे लोक आज भरभरून भरलेले आहेत। स्वतःचा मुलगा जो त्याच्याबरोबर राहतो त्याच्यावर बलात्काराचा आणि सामूहिक बलात्काराचा दिशा साल्यांचा आरोप आहे, ज्याच्याबरोबर तो काल शिवबंधन बांधून घेत होते उद्धव ठाकरे, त्या संजय राजाराम राऊतवर डॉक्टर स्वप्ना पाटकरने हल्लीच आरोप केलेले आहेत। म्हणजे आता तुम्हाला उभाटामध्ये अगर प्रवेश करायचा असेल तर तुमच्या बायोडाटावर तुम्हाला उल्लेख करायला लागेल, किती महिलांचा आम्ही अत्याचार केलेला आहे, किती बलात्कार केसमध्ये आमचं नाव आहे, जेवढे जास्त केस आहे तेवढा लवकर प्रवेश, हे आता क्वालिफिकेशन उभाटाचं तयार झालेलं आहे। तसे त्यांच्याकडे कुठलंही पद नव्हतं, कुठल्याही प्रकारचं त्यांचं ते कार्यरतच नव्हतं। म्हणजे तसं ते कधी भाजपमध्ये दिसायचे, कधी कुठल्या व्यासपीठावर दिसायचे, त्यामुळे शिंदे गटाचा त्यांचा तसा काही संबंध नाही। आणि आता ते कुठल्या याच्यामध्ये ते गेले तिकडे त्याचा ते याच्याशी काही संबंध नाही आमच्या याच्याशी। आणि त्याच्या पत्नी ह्या नगरसेविका आहेत, पण त्या पण आता इथे राहत नाही। ते लोक काहीतरी मला असं आढळलं की ठाण्याला राहतात, त्यामुळे इथे त्यांचं कुठलंही कार्य ह्या क्षेत्रामध्ये भिवंडी ग्रामीण क्षेत्रामध्ये त्यांचं कुठलंही कार्य नाही आहे आणि कुठल्याही पदावर ते नाही आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।